सिद्धिराज, काय झालं? तुम्ही अशा फेऱ्या का मारताय? ते हवंय का तुम्हाला? मला प्रचंड टेन्शन आलंय अगं. कसलं टेन्शन? नीलांबरी बहिणी निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. सकाळी काय सुनावून गेलं आपल्याला माहितीये ना. खरंच असं काही घडलं तर? सिद्धिराज, नीलांबरी बहिणी फक्त बोलून गेल्या की त्या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. त्यांना काही अजून तिकीट वगैरे नाही मिळालंय. आणि जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा त्या निवडून येणार आहेत का? त्यांच्याकडे काय असं निवडून यायला सांगा? आणि आपल्याकडे जनसेवा पक्षाचा वर्षांचा पाठिंबा आहे. सगळ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. सगळे तुम्हाला इतकं मानतात. काकांनी इतके वर्ष काम केलंय. त्या सगळ्यांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. मग असं असताना नीलांबरी वहिनी कसं काय निवडणूक जिंकू शकतील? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. निवडणूक त्या जिंकणार नाहीत. बघ हो ना, हे जितकं दिसतं तितकं सोपं नाहीये. राजकारणात कधी कुठला डाव पलटेल याची काही गॅरंटी नसते. आणि नीलांबरी बहिणींनी आपल्या श्रद्धांजलीचं पोस्टर लावलं होतं अगं. पेटून उठल्या त्या आपल्या विरोधात. त्या बाईचा टाळकच सटकलाय असं मला वाटतं. खरंच ती कुठल्याही थराला जाऊ शकतात त्या. आणि भावना, खरं सांगू का, माझी अशी खूप इच्छा आहे की तू निवडून यावंस या निवडणुकीत. आपल्या सासवडला तुझ्यासारखं नेतृत्व मिळायलाच पाहिजे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, नक्की पूर्ण होणार. आणि राहिला प्रश्न नीलांबरी वहिनी जिंकण्याचा, तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की नीलांबरी वहिनींनी किती प्रयत्न केले तरी विजय कायम सत्याचाच होतो. पण भावना अगं, भावना, आई हाक मारतायत, मी जरा आलेच. पण तुम्ही नका एवढा स्वतःला त्रास करून घेऊ. हा, आले. भावना, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. ज्या दिवशी ते हेलिकॉप्टर आकाशात होतं त्या दिवशी ना धुकं होतं ना पाऊस. वातावरण एकदम नॉर्मल होतं, व्हिजिबिलिटी होती. मग एवढं सगळं व्यवस्थित असताना एखादं हेलिकॉप्टर अचानक असं कसं काय ब्लास्ट होऊ शकतो? नीलांबरी वहिनी एवढ्या कॉन्फिडंट आहेत याचा अर्थ नक्कीच त्यांना कुठल्या तरी पक्षाचा पाठिंबा असणार. आणि तोच पक्ष या ऍक्सिडेंट मागे असला तर मात्र भावनाच्या जीवाला आणि पदाला धोका आहे. सिद्धू असं शांत बसून नाही चालणार. काय वाटेल ते झालं तरी तुला या प्रकरणाचा छडा लावावाच लागेल. फार वेळ नाहीये तुझ्या हातात. जे काही करायचं आहे ते त्वरित, तात्काळ, ताबडतोब. जर का एखादी स्त्री तिच्या नवऱ्याच्या विचित्र वागण्यामुळे अडकली असेल आणि त्याचं विचित्र वागणं सिद्ध करण्यासाठी तिने पुरावे गोळा केले असतील आणि जर का ते पुरावे हरवले तर यातून कसं बाहेर यावं? अशा अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्या थकवणाऱ्या परिस्थितीतून जात असताना असहाय्य वाटणं अगदी साहजिक आहे. गोळा केलेल्या पुरावे हरवणं हा मोठा धक्का असू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की सर्व मार्ग बंद झाले आहेत. कायदेशीर आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून ती स्त्री अजूनही स्वतःला सुरक्षित करू शकते आणि या परिस्थितीतून बाहेर पडू शकते. पुढील पावले उचलून ती या संकटातून मार्ग काढू शकते. 1. स्वतःची आणि मुलांची सुरक्षा पहिली प्राथमिकता. 2. नव्याने पुरावे गोळा करणे. 3. साक्षीदार तयार करणे. जर का समोरच्या व्यक्तीने आपल्याच पुराव्यांच्या मदतीने आपल्यावर उलट ब्लेम केला तर अशा सिच्युएशनमध्ये काय करता येईल? अशा वेळी घाबरून न जाता अत्यंत थंड डोक्याने आणि कायदेशीर चौकटीत राहून खालील पावले उचलायला हवी. त्या व्यक्तीला चीड येईल किंवा त्या व्यक्तीच्या मनात गोंधळ निर्माण होईल अशी परिस्थिती पुन्हा निर्माण करून त्याला चूक करायला भाग पाडणे. 2. त्याच्या वागण्यातल्या आणि बोलण्यातल्या खोटेपणा सगळ्यांसमोर उघड करणे आता कोणाला आणि त्या व्यक्तीला तिच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी खोटा प्लॅन तयार बंद पण करणे. होत नाही. देवा देवा, प्लीज प्लीज प्लीज, कुणी काही ऐकलं नसू दे देवा, प्लीज प्लीज देवा, प्लीज 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 व्हिडिओ बघत होते
मर्डर मिस्ट्रीचा व्हिडिओ बघत होते म्हणून घाबरले. आई विचारते मी जेवायला कधी येणार. 5 मिनिटात आले तू हो पुढे. हो हो येते. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तू माझ्या सोबत आहेस. माहिती वेंकी दादा, काहीही झालं तरी तू माझ्या नेहमी सोबत आहेस. हो आलेच. वेंकी दादा, तू घरातले सगळेच मला किती सपोर्ट करतात, पण आता जेव्हा मी तुम्हाला जयंतचं सगळं सत्य सांगेन, त्याचा तो विकृत चेहरा तुम्हा सगळ्यांसमोर आणेन, तेव्हा काय होईल? तेव्हाही तुम्ही मला असाच सपोर्ट कराल ना? माझ्या पाठीशी असेच उभे राहाल ना? निलांबरी गाड्या पाटलांचा, निलांबरी गाड्या पाटलांचा, निलांबरी गाड्या पाटलांचा, निलांबरी गाड्या पाटलांचा. निलांबरी गाडे पाटलांचं, निलांबरी गाडे पाटलांचं, निलांबरी गाडे पाटलांचं, निलांबरी गाडे पाटलांचं. एवढा गाजावाजा करत ही घरात आली आहे म्हणजे हिला कुठल्या तरी मोठ्या पक्षाने तिकीट दिले. पण कुठल्या पक्षाने हिला तिकीट दिली असेल? गरज नाहीये मला कुठल्या पक्षाच्या तिकिटाची. हे काय म्हणाले तुम्ही? हा, निलांबरीला कोणाच्या दावणीला बांधून घ्यायची गरज नाहीये. अप्पा, कान नीट उघडे ठेवून ऐका. मला कोणाच्या आधाराची किंवा कुठल्याही पक्षाच्या तिकिटाची गरजच नाहीये. अपक्ष उभी राहिली मी, अपक्ष. मीच माझा पक्ष आहे. कुबड्या घेऊन चालायची गरज नाहीये. मी आहे 1 वुमन आर्मी. आणि हो, ही तर फक्त सुरुवात आहे. आता तुम्ही बघा मी काय काय करून दाखवते ते. काय चेहरे झाले तुमचे ना. माझा हा अवतार पाहून, माझा फॉर्म पाहून हा मॅडमला तर चक्कर येणारच ना. म्हणजे हिला चक्कर येण्याची खूप हौस आहे ना. लिहून घ्या माझ्याकडून हवं तर. नाही, तुम्ही कशाला कष्ट घेताय? मीच लिहून देते. हिला रोज चक्कर येणार. निलांबरी गाडे पाटलांचा, निलांबरी गाडे पाटलांचा, निलांबरी गाडे पाटलांचा, निलांबरी गाडे पाटलांचा.